चला तर मंडळी, आखाड स्पेशल आजची रेसिपी आहे ते म्हणजे अगदी तर्रीदार, तिखट, झणझणीत, झटपट होणारा 15 मिनिटाच्या आत सावजी चिकन रस्सा कसा करायचा ते पाहणार आहोत. अगदी बघताच क्षणी तोंडाला पाणी येईल एवढ्याच चवीला अप्रतिम आणि झणझणीत असा चिकन रस्सा झालेला आहे. वाट काय बघता, भाकरीला चुरा, वरून चिकनचा रस्सा, 2-3 पीस घाला आणि दाबून खा. आता कसं करायचं तेही पहा. एका भांड्यात अर्धा किलो एवढं चिकन घ्या. त्यात 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद आणि अर्धा लिंबूचा रस पिळा आणि छान त्याला मिक्स करून मॅरिनेट करा. मॅरिनेट केलेलं चिकन आता बाजूला करा. गॅसवरती एक तवा ठेवा. त्यामध्ये उभा पातळ चिरलेला कांदा घाला. थोडंसं तेल घालून छान कांदा 1 ते 2 मिनिटासाठी परतून छान लाल रंग येईल असा त्याला भाजत राहा. कांदा भाजून छान लाल रंग आलेला आहे आणि थोडा काळपट देखील झालेला आहे. असंच आपल्याला कांदा भाजायचा आहे. त्याला प्लेटमध्ये काढून आता गार व्हायला ठेवा. आता त्याच तव्यात बारीक किसलेलं सुकं खोबरं घालायचंय. त्याला देखील थोडंसं भाजून घ्यायचंय. थोडंसं भाजून झालं की लगेचच त्यात 1 चमचा मोठा भरून एवढं खसखस घालायचंय. खसखस आणि खोबरं छान लाल रंग येईल असं त्याला भाजून घ्यायचंय. खसखस छान फुटायला लागली की लगेच त्यालाही काढून घ्या आणि गार व्हायला ठेवा. आता एक मिक्सरचं भांडं घ्या. त्यात गार झालेला कांदा खोबरं घाला आणि वरून 2 हिरवी मिरची घाला. त्याचसोबत 9-10 लसणाच्या पाकड्या, 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा घालायचाय आणि 1 वाटी भरून एवढं हिरवागार असं कोथिंबीर घालायचंय. कोथिंबीर जेवढं जास्त घालाल तेवढी जास्त भाजीला चव येईल. कोथिंबीर टाकून सुरुवातीला पाणी न घालता 1 ते 2 मिनिटांसाठी छान फिरवून घ्या. त्यानंतर थोडंसं पाणी ऍड करून छान बारीकसर असं वाटण तयार करा. आता गॅसवरती एक कुकर ठेवा. त्यामध्ये 2-3 चमचे एवढं तेल घाला. आता चिकन म्हटलं थोडंफार तेल जास्तच घालायचं, छान चव येते. तेल छान गरम झालं की लगेच त्यात तयार केलेलं वाटण टाका आणि छान तेल सुटेपर्यंत असं 2 ते 3 मिनिटांसाठी वाटण छान परतवून घ्या. वाटणाला छान तेल सुटत नाही आणि जोपर्यंत घरभर सुगंध येत नाही तोपर्यंत वाटण छान परतत राहा. इथे पाहू शकता वाटणाला किती छान असं तेल सुटलेलं आहे आणि सुगंध अख्खा घरभर दरवळतोय. इथे मी डायरेक्ट सावजी मसाला घातलाय. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर, धना पावडर आणि कुठलाही गरम मसाला घातला किंवा काळा मसाला घातला तरी देखील चालेल. मसाले टाकून वाटण आणि मसाले छान एकजीव होत नाही किंवा त्याला छान तेल सुटत नाही असं त्याला मीडियम गॅसवरती छान भाजत राहायचंय. वाटणाला छान तेल सुटलं की लगेच त्यात मॅरिनेट केलेलं चिकन घालायचंय आणि चिकनला देखील 1 ते 2 मिनिटांसाठी छान त्याला पुन्हा परतवून घ्यायचंय. पूर्ण मसाले आपल्या चिकनला छान एकजीव असं लागले की लगेच त्यात गरम केलेलं 2 ते 2.5 ग्लास एवढं पाणी घालायचंय. किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला रस्सा किती घट्ट किंवा पातळ हवाय त्यानुसार त्यात पाणी घालायचंय. चवीपुरता मीठ घालायचंय आणि झाकण बंद करून छान कुकरचे 1 ते 2 शिट्टी एवढ्या काढून घ्यायच्या. चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून 2 शिट्ट्या अगदी पुरेशा आहेत. 2 शिट्टींपेक्षा जास्त शिट्ट्या घेऊ नका, नाहीतर चिकनचं अगदी गाढच होईल. 2 शिट्ट्या झाल्यात, थोडीशी वाफ निघाली, कुकर थोडं थंड होऊ द्या आणि खोलल्यावरती बघा अगदी तर्रीदार, झटपट असं 15 मिनिटाच्या आत आपला सावजी चिकन रस्सा तयार झालाय. कुणालाच विश्वास बसणार नाही एवढा झणझणीत आणि तर्रीदार रस्सा तेही कुकरमध्ये 15 मिनिटाच्या आत तयार केलाय. या आखाड स्पेशल तुम्ही देखील माझ्या पद्धतीने सावजी चिकन रस्सा कुकरमध्ये करा आणि घरच्यांना खाऊ घाला. घरचे बघा बोटच चाटत राहतील. पुन्हा कधी सावजी चिकन करते असं विचारतील. एकदा मी सांगते म्हणून करा आणि कसं झालं मला कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.